नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमधील उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम यांच्यावरील ईडी पिढा टळली. अप्पांची सुटका झाली. अप्पांच्या स्वागतासाठी त्यांच्या चाहत्यांची तुफान गर्दी. करोडो रुपये खर्च करून मालवणमध्ये बांधण्यात आलेली जेटी अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच. 2017 साली मंजूर झालेली जेटी अद्यापही 7 वर्षांनंतर अपूर्ण. थ्रिप्सवर विकलेल्या बोगस कीटकनाशकांचे पैसे देवगडमधील आंबा बागायतदार देणार नाहीत. आमदार नितेश राणेंनी कीटकनाशक विक्रेते आणि कंपनी प्रतिनिधींना धरले धारेवर. आणि वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट. पाहुयात सविस्तर वृत्त. सुप्रीम कोर्टाने ईडीला सुप्रीम धक्का दिल्यानंतर ईडीची पिढा अखेर टळली आणि मुंबईचे तसेच कोकणचे प्रथितयश उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांची ऑर्थर रोड जेलमधून सुटका झाली. जेलमधून बाहेर येताच आपल्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून अप्पा भावूक झाले. बाहेर येताच त्यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी अप्पांना आलिंगन केले. अखेर 11 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदानंद उर्फ अप्पा कदम हे बाहेर आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अक्षरशः त्यांच्या समर्थकांनी आणि मित्रपरिवारानं त्यांना गराडा घातला होता. 12 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टानं उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांना जामीन मंजूर केल्यानंतर खेडमध्ये देखील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला होता. जल्लोषच नव्हे तर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली होती. उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांना 10 मार्च 2023 रोजी 4 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी विक्री प्रकरणात सदानंद कदम यांना अटक करण्यात आलं होतं. ईडीचे अधिकारी 10 मार्च 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता खेडमधील कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊसवर म्हणजेच अप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं होतं. 11 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर आता सदानंद उर्फ अप्पा कदम यांना जामीन मिळाला असून ऑक्टोबर 2023 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच PMLA विशेष न्यायालयानं त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयानं सुनावणी घेऊन निकाल 1 डिसेंबर रोजी राखून ठेवला होता. नंतर तो जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. अखेर 12 फेब्रुवारी 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर करून दिलासा दिलाय. ऑर्थर रोड जेलमधून सदानंद उर्फ अप्पा कदम तब्बल 11 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून ते देखील भावूक झाले. त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि समर्थकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसंच मुंबईमध्ये देखील जल्लोष करत अनेकांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय, तर अनेकांनी फटाके फोडून ईडीची पिढा टळल्याचा आनंद साजरा केला. पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचं खास आकर्षण असतं ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. येणाऱ्या पर्यटकांना समुद्र सफर तसेच छत्रपतींच्या किल्ल्यावर समुद्र सफर करत जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सागरमाला योजनेअंतर्गत देशातील पहिली जेटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीला लाभली. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून ही जेटी बांधण्याचं काम 2017 पासून सुरू झालंय. मात्र 7 वर्षे पूर्ण होत आली तरी देखील या बंदर जेटीचे लोकार्पण अनेक मुहूर्त काढून देखील रखडलेलेच आहे. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून धोकादायक असलेल्या बंदर जेटीवरून सध्या पर्यटन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
थ्रिप्सवर विकलेल्या बोगस कीटकनाशकांचे पैसे देवगडमधील आंबा बागायतदार देणार नाहीत अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले। कीटकनाशक विक्रेते आणि कंपनी प्रतिनिधी यांची बैठक झाली। या बैठकीत नितेश राणेंनी या कंपन्यांना धारेवर धरलं। लवकरच ही बैठक पुन्हा 16 फेब्रुवारीला घेण्यात येईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली। सन्माननीय व्यासपीठ आमच्या कोकण त्यांचे सर्व सहकारी आणि हे बोगस औषधं ह्या कंपन्या ह्या डीलरच्या माध्यमातून विकतायत। मूळ ह्या कंपन्यांची चूक आहे, एक लक्षात घ्या। डीलर लोक त्यांच्या ॲग्रीमेंटची बांधील असतात, कराराची बांधील असतात की त्यांनी जे दिलं त्यांना ते विकायलाच लागतं, नाही तर त्यांचा करारच ते लोक कॅन्सल करून टाकतील। म्हणून मुळामध्ये ह्या कंपन्यांना इथे बोलवण्याचं काम आम्ही करणार आहे, जे आतापर्यंत मला नाही वाटत कधी झालेलं आहे। त्या कंपन्यांना आम्हाला उत्तर देणं बांधील आहे की बाबा तुम्ही जे औषधं विकताय ते अगर फ्रॉड निघत असतील, तो डुप्लिकेट निघत असतील, त्याच्यामुळे आम्हाला फायदा भेटत नसेल तर त्या कंपन्यावर उद्या आम्ही 420 ची केस चालू ना, आम्ही फौजदारी खटला चालू आम्ही की तुम्ही विकता। आता उदाहरण कोरोना काळात जोपर्यंत व्हॅक्सिन बाहेर आली नाही त्याच्या अगोदरच कोणी अगर कोरोना व्हॅक्सिनच्या नावाने अगर विकायला सुरू केलं असतं तर माणसं अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि मरायला सुरू झाली असती आणि कंपन्यांवर कारवाई झाली असती। त्याच पद्धतीची कारवाई आता यापुढे आम्ही करणार, जेणेकरून हा काय थ्रिप्स नावाचा शेवटचा रोग आंब्यावर येणार नाही। भविष्यामध्ये पण कुठलाही ही अशी हिंमतच होता कामा नये आमच्या शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना फसवण्याची। त्याचे हात कापले पाहिजे की नाही बाबा देवगड आणि या सिंधुदुर्गामध्ये अशी मस्ती करायची नाही। म्हणून जे काय बैठका जिथे 100 बैठका घ्यायला लागतील तर घेणार, पण एकदाच ही जे काय ही जी काय चुकीची पद्धत आहे ना ती आम्ही मोडून काढणार। सरळ संस्कृत शिकवता आले पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे। मी विविध पदव्या मिळवल्या आहेत, पण संस्कृतमध्ये बोलताना मला पुष्कळ परमानंद होतो। त्याप्रमाणे आपल्या अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रुची निर्माण व्हायला हवी असं प्रतिपादन कालिदास पुरस्कार विजेत्या डीबीजे महाविद्यालयातील संस्कृत प्राध्यापिका डॉक्टर माधवी जोशी यांनी केले। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, भारतीय भाषा समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय तसेच संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉक्टर पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या वतीनं एक दिवसीय सरल मानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात श्री बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव तसेच श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी धार्मिक कार्यक्रम विधी करण्यात आले। बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या। संपूर्ण परिसरात मोठी यात्रा भरली होती, तर विविध ठिकाणातून पदयात्रा देखील आल्या होत्या। महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लीन झाले। जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात घालून भक्तिभावानं पाळणा हलवण्यात आला। यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच जितेंद्र गद्रे, उपसरपंच, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, विश्वास गद्रे, अरुण गद्रे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय धारप आदी उपस्थित होते। त्यामुळे भगवंतांनी जन्माला यावं असं वाटतंय, त्यांनी जन्म घेतलेला आहे। आज वसंत पंचमीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात तसेच सोळखांबी येथे मंदिरात रंगीबिरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। आध्यात्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या वसंत पंचमीच्या विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा वारकरी, सर्व पारंपरिक पुजारी, सेवक, वारकरी संप्रदाय, मंदिर समिती उत्साहात साजरे करतात। आजच्या दिवशीच विठ्ठल रुक्माईच्या शुभ वस्त्रावर गुलालाची उधळण करून रंगोत्सवाची सुरुवात होते। विठ्ठल रुक्माईच्या विवाह सोहळ्यासाठी वसंत पंचमी ते रंगपंचमी हा आनंदोत्सव साजरा केला जातो। आज मंदिर समितीने विशेष अशी फुलांची सजावट केल्यानं वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झालं असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत रहा फक्त माझे कोकण।
आहे.